काय कसा काय वाटला फरक? म्हणजे जरा मागाशी थोडा अजून टचकत होता, मला जरा पाऊस होता, आता जरा टेकतोय जरा. टेकतोय ना. हो. तर मित्रांनो नमस्कार, मी अप्पासू भोसले, आयुर्वेदिक पशुसेवा केंद्र युट्यूब चॅनल ते आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आहे. आता नामांकित नंदी आलेला आहे, म्हणजे तेजात कुठला ओगलेवाडी स्टेज आपल्याकडे म्हणजे उपचारासाठी. त्याची पण आज म्हणजे भरपूर जणांची इच्छा होती याला पण करावं, पण आज सेवा घडते त्याची. मी अप्पासू भोसले, आयुर्वेदिक पशुसेवा केंद्र युट्यूब चॅनलचे आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आहे. आज थोडक्यात म्हणजे एक देवरूपी बैल म्हणजे महादेवाचा नंदी असल्यागत, म्हणजे तेजा आलाय उपचारासाठी. ओगलेवाडीचा तेजा, हिंदकेसरी ना, हिंदकेसरी तेजा. म्हणजे जरा थोडा नॉर्मल चमकलेला, त्यासाठी मालिश करण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी आपलं आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी आलेलं आहे. नमस्कार. किती किलोमीटर आणलं ते? 120. काय प्रॉब्लेम होती तुझी? म्हणजे शिर चमकल्यामुळे तुम्ही इकडे आला. म्हणजे आपली कशी काय माहिती होती? प्रसंग आला. म्हणजे बऱ्याचशा लोकांनी सांगितलं आणि माहिती भेटली, पहिल्यापासून आहे माहिती म्हणून, त्यामुळे तेजा आज घेऊन आलेला. म्हणजे आता चोळला वगैरे मालिश केली, म्हणजे कसं वाटलं पहिलं? नॉर्मल फ्रेश झाला. म्हणजे आता बघितल्यानंतर आपल्याला कळालं झालं की बैल एकदम फ्रेश झाला. 10 दिवस आता बैल आम्ही बघत होतो, बैल एकदम चेहरा पाहतो. तर मित्रांनो बघू शकता आपण की आता 1 महिन्याचा कोर्स आयुर्वेदिक उपचाराचा देऊन आता मालिश बिलिश करून फ्रेश झालेला आहे. लवकरात लवकर आता संपूर्ण कव्हर होणार.